नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सन मराठीवर एक नवी कोरी मालिका आली आहे, ती म्हणजे हुकमाची राणी, आणि त्याचे कलाकार आज आपल्या सोबत आहेत. कसे आहात? छान छान मस्त. येस, हा चेहरा आपण सातत्याने पाहिलेला असणारच आहे. यावेळी आपल्याला काय वेगळेपणा मिळणार आहे बघायला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, मी संतोष पाटील. आत्तापर्यंत काही भूमिका केल्या त्या थोड्याशा पॉझिटिव्ह होत्या किंवा गोडगोड होत्या असं मला वाटतं. तर आत्ता हुकमाची राणी मी ह्या सिरियलमधनं मी गजा कोरडे हे युनियन लीडरचं कॅरेक्टर करतोय. हे कॅरेक्टर करताना गंमत अशी आहे की ते थोडंसं संधी साधू कॅरेक्टर आहे की ते म्हणजे युनियन लीडर पण आहे, कामगारांच्या बाजूनं पण बोलतो आणि मालकांची पण हुजरेगिरी करतो. तर असं मला म्हणायचं की मी नेहमी भूमिका करताना साधेपणा जपतो की प्रेक्षकांच्या जवळ जायचं असेल ना तर प्रेक्षकांच्यातलंच वाटलं पाहिजे. मी त्यांच्यापेक्षा वेगळा वाटलो की मग ते माझ्याकडे ऍक्टर म्हणून बघतात. तर मला असं वाटतं की मी त्यांच्यातला वाटलो पाहिजे. तर प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात कोण ना कोणतरी विलन सापडलेला असतो की तो चोरी करताना सापडतो की त्यांना माहित असतं की हा दोन्ही बाजूने बोलतोय, हा कल्प्रिट आहे, याला शिक्षा झाली पाहिजे असं जे मनात राहतं. आणि अशी जी पात्र आपल्या समोर फिरत राहतात की ज्याचं दिसण्याचं वेगळं असतं आणि त्याच्या पाठमोरी त्याच्याविषयी मत वेगळं असतं. तर मला वाटतं गजा कोरडे हा तसा आहे की जो कामगारांचा लीडर पण आहे आणि कामगारांच्या बाजूने बोलता बोलता तो हळूच रंग बदलतो आणि मालकाकडनं फायदा पण घेतो. तर मला असं वाटतं की हे साधेपण जपत साध्या माणसांमधला एक विलन कसा असू शकतो की साधा साधा दिसतोय पण त्याच्या मनात काय दडलंय काळं बिरं हे कळत नाही कोणाला. तर ही भूमिका करताना मला ती आव्हान वाटते की मजा येणार आहे काम करताना. येस, कारण ऍक्च्युली दादा तुम्ही इतके साधे किंवा खूप छान गोड किंवा आतापर्यंत आम्ही तुम्हाला खरंच बघितलं ते खूप पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये बघितलंय. इव्हन तुम्ही ऍक्च्युअल मध्ये पण तसेच आहात, खूप छान आहात तुम्ही आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ह्या गोष्टीची. आणि आता पूर्ण असं अपोजिट कुठेतरी करायचंय, तर ह्याच्यासाठी पहिलं तुम्हाला असं चॅलेंज कुठलं वाटलं की आता मी काय अभ्यासाला सुरुवात करू, की काय तुम्ही गणित मांडलीत की हे मला अभ्यास केला पाहिजे की असं मी केलं तर थोडं मला सोपं जाईल? ऍक्च्युली साधेपणा, अभिनयातला पण साधेपणा आणण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप. की ते अभिनयातला साधेपणा अशा अर्थानं की ते पात्र बोलताना तुम्हाला तुमच्या घरातलं, शेजारचं, तुमच्या ओळखीचं आणि रिलेट होणार पाहिजे. आतापर्यंत ते तुमचं पाहुणं म्हणून भेटणारं होतं किंवा मामा असेल, बापू असेल असं भेटणारं होतं. ते मला आता असं आणायचंय की हा लीडर आहे पण याचं काहीतरी डेंजरस म्हणणं आहे किंवा हा कसा वागतोय ते कळत नाहीये. तर असं स्वतःचं वर्चस्व टिकवणारी माणसं समाजामध्ये आहेत आणि ती नेहमी असा प्रयत्न करत असतात की असे दिसलं नाही पण काही माणसांच्या मनामध्ये असतं की माझं वर्चस्व टिकलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी कदाचित एखादा कांड पण करीन पटकन मी संधी साधून एखाद्याला डॉमिनेट पण करीन, एखाद्याची बदनामी पण करीन. तर हे जे माणसांमध्ये दडलेलं साधेपण आहे ना, जे परिस्थिती त्याला विलन करते. म्हणजे म्हणतो ना आपण शरीफ आदमी तब तक शरीफ है जब तक उसके चोरी करने का मौका नहीं मिलता. उसे जो पता चलता है कि ये चोरी पकड़ी नहीं जाएगी तो वो चोरी कर लेता है. तर तशा पद्धतीची जी माणसं आहे ना त्याचं प्रतिनिधित्व आहे असं मला वाटतं. येस, खूप छान वाटलं तुमचं आन्सर ऐकून. आणि आता हा वेगळ्या भूमिकेत तुम्ही बघायला मिळणार आहेत म्हटल्यावर असं आपल्या मित्र परिवाराच्या रिॲक्शन असतात, कुठेतरी घरातल्यांच्या रिॲक्शन असतात. तर अशी आवर्जून कोणती तुम्हाला रिॲक्शन किंवा एखादी कॉम्प्लिमेंट अशी आठवते कमेंट की ती तुम्हाला पटकन आठवते अशी शेअर करू शकता? पहिलीच प्रतिक्रिया जेव्हा मी दाढी वाढवायला सुरुवात केली तेव्हा माझी कन्या मला सातत्याने विचारत होती, पप्पा दाढी कधी करणार आहेस? कारण तिला मी अजूनही सांगितलं नव्हतं की मी ती दाढी भूमिकेसाठी वाढवते. तिला मी कारण सांगत होतो की आम्हाला आता काही शूटिंग वगैरे नाही आहे पिल्या, त्यामुळे मी दाढी वाढवते की ते सारखं दाढी करणं मी शूटिंग असली की दाढी करतोच असं तिला माहिती आहे. म्हणून जेव्हा मी पहिल्या दिवशी शूटिंगला आलो आणि दाढी नाही केली घरी तेव्हा तिला ते शॉकिंग होतं. आणि तिनं घरी गेल्यानंतर विचारलं की पप्पा तू असाच फिरणार आहेस का, तू म्हणजे शूटिंग मध्ये असं दिसणार आहेस का सिरियलला? तर मी म्हणलं हो अगं ते गजा कोरडे म्हणून कॅरेक्टर आहे. तर तिला एवढं हिरमसल्यासारखं झालं तर ती माझ्याशी जास्त बोलली नाही. मग नंतर मी तिला समजून सांगितलं, अगं पिलू म्हणलं असं नसतं, प्रत्येक भूमिका वेगळी असते बाळा. प्रत्येक भूमिकेत शिरताना थोडासा स्वतःचा अभ्यास करायला लागतो. जसं वरून माणूस दिसतो ना तसं मनातूनही त्याला बदल करावा लागतो स्वतःवरती.
संस्कार असतात अभिनेत्यावरती. मग हे मी तिला, ती स्टेजवर पण काम करते माझ्याबरोबर, त्यामुळे तिला ते थोडं थोडं समजलं. तिला म्हटलं जसं वर्ण मी दिसणार आहे ना, तर वर्ण जसा मी गजा दिसणार आहे तसा तो आत्मा पण थोडासा नकारात्मक आहे, तो अशाशे कामं करणार आहे. तर मग तसं त्याचं स्वरूप मला माझ्यात पेरलं पाहिजे ना, तर तो विचार करायचा मी प्रयत्न करतोय बाळा. तर तिला ते खूप छान वाटलं. आणि मग ती म्हणली, आता मी माझ्या मैत्रिणींना सांगेन की माझे पप्पा आता वेगळा रोल करतायत. बस हा रिप्लाय ऐकल्यावर तुम्हाला एक कसं छान वाटलं तिला. पण मला हे जाणवलं की मला हिला कन्व्हिन्स करावं लागतंय. सेम पॉइंटला मला प्रेक्षकांनाही माझ्या भूमिकेतनं कन्व्हिन्स करावं लागणार आहे की ही भूमिका माझ्यासाठी वेगळी आहे आणि मला ही वेगळी करायची आहे. हा, तर हे अभिनेता म्हणून माझ्यासाठी आव्हान आहे ना, ते मी पेलण्याचा पूर्ण प्रयत्न करणार नाही. आणि ते तुम्ही नक्की पेलणार, काही हरकत नाही, कारण आपली प्रेक्षक पण आहेत आणि तुमचं एवढं प्रेम दिसतंय अभिनयावर, त्यामुळे काही प्रश्नच नाही. एखादी मित्राने कधी सजेस्ट केलं होतं का तुम्हाला की काहीतरी वेगळं केलात तर, किंवा काहीतरी करून बघितलं तर, असं काही सजेस्ट केलं? आहेत मित्र नेहमीच, म्हणजे मला तर सारख्या सजेशन देणारे मित्र आहेत. 25 वर्षापूर्वी आम्ही एकांकिकात काम करताना, नाटकात काम करताना खूप स्ट्रगल करायचो आणि मग अभिनयाचं बक्षीस आणि तर अशा भूमिका त्यावेळेस जगलोय ना, त्यापैकी सगळेच मित्र मला म्हणतात की संत्या यार, तुला बघताना म्हणजे असं होतं की तू एकच काहीतरी करत बसलायस, तर त्यातली विविधता कधी येणार, मग नाटकात कर किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमातून कर, पण वेगळं काहीतरी कर, असं त्यांचं सारखं माझ्याकडं म्हणणं असायचं. तर मी टोलवत नाहीचो, अरे नाही करावं लागतं, थोडे दिवस आहेत, भूमिका जगतोय. त्यांना आवडायचं, आवडलं नाही अशातला भाग नाही, पण त्यांना असं वाटायचं की अजून एक वेगळी शेड, कारण तुमच्यात ते एक आहे ते वेगळे पण आहे. तर आता मी एक आव्हान स्वतःला बांधून घेतलंय की मी एक नकारात्मक भूमिका करतोय, पण सेम टाइम आय वॉन्ट टू प्ले अ कॉमेडी रोल. तर मला पुढे जाऊन सिरियलमध्ये नाही, पण मी कुठेतरी मंचावर येताना असा प्रयत्न करणार आहे की मला एक थोडा कॉमेडी रोल पण करायचा आहे, जो मी एकांकिकांमधनं वगैरे केलेला आहे आधी. तर असे प्रयत्न स्वतःला देत राहणं हे गरजेचं आहे. मला वाटतं कलावंत म्हणून ही शेड प्रत्येकाची बाहेर आली पाहिजे. कसं होतं, एका कम्फर्ट झोन मध्ये आपण गेलो ना की हे आवडायला लागलं तर तेच करूयात, ते आवडायला लागलं तर तेच करूयात, तर यूज टू होऊन जातो आपण. मग त्यातनं आपण बाहेर पडत नाही. मग त्यातलं कम्फर्ट तोडण्यासाठी असं काहीतरी आव्हान स्वतःवरती घेतलं पाहिजे, जे मी प्रयत्न करतोय. येस, आणि ही देखील इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल. आपल्या सिरियलचं नावच आहे की हुकमाची राणी. तर तुमची हुकमाची राणी कोण आहे मला नक्की म्हणजे आवडेल ऐकायला. हुकमाची राणी घरीच आहे, जिनं नेहमीच या म्हणजे साध्या पत्त्याला सुद्धा राजा म्हणून कबूल केलंय. माझी पत्नी आहे, नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहते. ती ऍक्च्युली शिक्षिका आहे, तर तिचा जॉब आणि ते सांभाळत ती आर्टिस्टच होती, पण जॉबमुळे ती आता स्वतःला जॉबसाठी वाहून घेतलं आणि माझ्या माघारी माझं सगळं कुटुंब सांभाळणारी खरी माझी हुकमाची राणी म्हणजे माझी बायको आहे. वा वा वा, येस येस, नक्कीच. तर तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगून जाल? प्रेक्षक, नवीन मालिका हुकमाची राणी मी, या मालिकेचा विषय, आशय आणि त्याची मांडणी ही वेगळ्या पद्धतीने करण्याचा आमची सगळी टीम प्रयत्न करते. की जसं आत्ताच प्रश्न निघाला होता की हुकमाची राणी कोण, तर तसं प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी हुकमाची राणी असते आणि तिच्याकडून काहीतरी गोष्टी घडत असतात. तसं याही सिरियलमध्ये हुकमाच्या राणीकडून एक चांगली गोष्ट घडणार आहे. ती गोष्ट तुम्ही आवर्जून बघा आणि तिचा आनंद घ्या. येस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.